हे आमच्याबरोबर काय घडलं, आमच्यापाशी पैसे नव्हते म्हणून आम्हाला बाहेर काढायला लागलं गाडी. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये हे आहे की आम्ही सगळे निघालो मुर्डेश्वरला सगळेजण. मी निघालो मामाला बोलवलं म्हणून CNG टाकाय. मी आणि मामा आता दोघंजण जाणार आहे. नंतर ती गाडीवर नाही येणार पेट्रोल पंपावर. ह्या गाडीमध्ये जाणार आहे आम्ही. तर आम्ही जाईत आहो आता CNG टाकाय. त्यानंतर गाणे बिणे लावलं. मामा थोडं मोबाईलमध्ये बिझी होता, तर मी म्हटलं थोडंफार ब्लॉगिंगच करून घेऊया. त्यानंतर आम्ही आलो इथं लई लांब होतं म्हणून CNG टाकायला निघालो. आम्ही आलो मग सिटीमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो निवांत एकदम फर्स्ट क्लास गाणी लावीत. त्यानंतर तिथे जाऊन समजलं की इथं CNG स्टॉक नाही म्हणून. त्यानंतर आम्ही परत आलो. सगळ्यासनी घेतलं पंपावरनं घेऊन आम्ही सगळेजण इथनं रवाना झालो. You melt the ice behind my stone cold eyes. I turn to ashes, but only just sometimes. Inhale your smoke, but you still act surprised. It's not my fault when we end up capsized. You call me. आम्ही आलो पार्किंगमध्ये आलो समजलं की सगळ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे आहे. त्यानंतरनं आम्हाला सांगितलं की बाहेरनं जाऊन पैसे आणा. मग त्यानंतर आम्ही बाहेरच्या साईडला बाहेर गेलो. काढल्यानंतर इथं गाडी लावली एका साईडला दुकानपाशी जाऊन तिथं मामा गेली त्यांनी फोनपे केलं आणि कॅश घेऊन आलीत. हे सगळे इथं एकदम गप होतीत, कारण की पैसे कुणापाशी नाही, मामापाशीच होते एकट्यापाशी. त्यानंतर मामा आली त्यांनी पैसे घेतलीत. पाणी बॉटल दिलं मला आणि ठेवलं मी. त्यानंतर रिवर्स घेऊन मग नंतर तिथं गेलो. त्या दिलं 50 रुपये, त्याने घेतलं 40 रुपये. मग मी म्हटलं 20 रुपये फीज आहे म्हणून. त्या म्हटला 40 रुपये वाढले म्हटला. त्यानंतर आम्ही निघालो आत जाऊन मग इथं थोडंफार मजा करणार होतो आम्ही म्हणून. त्यानंतर इथं लावलं पार्किंग एका साईडला गाडी, चप्पल आत ठेवलं. आणि ही बघा केवढी मोठी आहे आणि लय मोठं मंदिर पण आहे हे बघा. आणि इतर सगळ्यांनी नक्की ही बघ केवढं मोठं आहे. त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो. कुठनं जायचं ते डिसाईड केलं. त्यानंतर आतनं इथनं जायचं काय इकडनं जायचं म्हणून नंतर कडन गेलो बाहेरच्या वाटानं. नंतर आम्ही सगळेजण इथनं निघाला वरती. तिथं वरती जाणार. तिथं सगळं बघण्याजोगं आहे. तुम्ही पण आला सगळं नक्की इथं या मुर्डेश्वरला म्हणून. त्यानंतर इथं आला समुद्र जरा बघितलं. हे बघा लाटं कसं येतात. त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो. ते निघालेत आधी पळत. म्हटलं ते निघाल्यात चल लवकर आपण जायला, नाही तर आपल्याला सोडून जाईल. त्यानंतर आम्ही निघालो तिथं वरती चालत आणि इथं आलो पायरीबशी सगळी पळाली. मी पण मग पळायला लागलो. मी पाठीमागाला लई शेवटला होतो. त्यानंतर आम्ही इथं वरती आल्यानंतर ही मामा म्हटली फोटो काढणार काय 50 रुपयाला 2. नको माझ्या कॅमेरा आहे म्हटलो. त्यानंतर आम्ही गेलो तिथं वरती. तर आम्हापाशी पैसे होतं खरं फोनपेमध्ये होतं, नाहीतर आम्ही इथं आत सगळं फिरून आला असतो. आत गेटच्या आत फिरून आला असतो. मग आम्ही म्हटलं नुसतं बाहेरनं फिरून घेऊया. त्यानंतर इथं आम्ही सगळेजण मूर्तीच्या इकडं एका साईडला इथनं गेट आहे, ते इथनं आत जायच्यासाठी लई गरज होतं. त्यानंतर आमच्यापाशी पैसे नव्हतं म्हणून नुसतं बाहेरलं फिरला. ही बघा मूर्ती केवढी मोठी आहे. त्यानंतर आम्ही सगळेजण इथनं साईडनं फिरायला लागलो. सगळेजण म्हणजे लई माणसं होती. हे बघा साईडनं नुसतं समुद्रच आहे. एका साईडला नुसतं समुद्रच. त्यानंतर आम्ही आलो तिकडनं नुसतं समुद्र. हे बघा कसं आहे. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं. ही मामा आलीत. 100 रुपयाला 4 म्हटलेत फोटो घ्या म्हटलेत. तर मामा म्हटलं नको आमच्यापाशी आहे म्हटलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं त्या इथं मंदिर आहे तिथं त्या रथबशी जायचं होतं, म्हणून आम्ही सगळेजण निघालो. तिथं रथबशी तिथं सगळं मोठं आहे म्हणून निघालो सगळेजण. त्यानंतर सगळेजण इथं गप्पा मारीत निघाला. आम्ही आलो तिथं जवळ आणि सगळ्यांचं पाय एकदम भाजत होती. माझं तर लय भाजत सगळ्यांचं. त्या छोट्याचा या मामाचं माझं पण लय. सगळ्यांनी कुणी चप्पल मामासनी कळायला पाहिजे होती, चप्पल घालून यायला पाहिजे होतं. मग सगळ्यांनी पश्चाताप झाला. त्यानंतर आम्ही निघालो खाली. फिरून झाल्यानंतर
आणि आम्हाला जायचं होतं त्या तिथं समुद्रावशी. तिथं जायचं म्हणून सगळी निघालतो. तर समुद्राच्या कडाला थांबून थोडं ब्लॉगिंग केली. त्यानंतर मी एका साईडला बिल्डिंगपाशी थांबलो आणि माझं फेस दाखवलं. तर आम्ही तिथं जायचं योजना केला, जायचं का नाही म्हणून. तर मामा म्हणले जाऊया म्हणून मलाही खुश झालो. लई खुश झालो. नंतर ना इथं सगळेजण निघाला आणि इथं पुढं सगळं चष्मा बिस्मा फॅन बिन सगळं होतं. त्यानंतर आम्ही घेऊया काय म्हटलं तर नको. त्यानंतर ना इथं मला फॅन आवडलेला, हे फॅन फिरून बघितलं तर एवढं काय खास नव्हतं म्हणून घ्याय नाही. त्यानंतर ना आम्ही भाऊ म्हटले तिथं जायचं राहू दे, जाऊया घरला. त्यानंतर ना इथंच ह्यासनी महादेवासनी गुड बाय केलं आणि आम्ही सगळेजण निघाला इथनं. मग त्यानंतर ना इथनं जाता मला लई बोरिंग आलं होतं आणि फिरायचं म्हणून मी म्हणतो. तर नाही म्हटलं जायचं सगळेजण. मग आम्ही सगळे इथनं बाहेर पडलो. मज्जा तर एक नंबर आली. त्यानंतर ना आम्ही निघालो इथनं बाहेर हवेपाशी आलो. हवेपाशी येऊन कनी मग आम्ही निघालो घराकडं. तर झालं तर माझा मोबाईल स्विच ऑफ, त्यामुळे मला लई ब्लॉगिंग करता यायला नाही. म्हणून सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब कमेंट सगळं करा आणि सगळ्यांना मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.